CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांचा सेवानिवृत्ती व वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न। कन्यका परमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हाडको संचलित कैलासवासी प्राध्यापक उमाकांत मारुती जळकोटे सर यांच्या राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल हाडको नांदेड चे मुख्याध्यापक तथा श्री शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था महाराष्ट्र नांदेड चे माजी सचिव आणि मराठा सेवा संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांचा नुकताच 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हाडको शाळेत 29 वर्ष 2 महिने प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवापूर्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। तर 1 सप्टेंबर 2024 रोजी सेवापूर्ती व वाढदिवस कार्यक्रम अतिशय उत्साहात नांदेड येथील अतिथी हॉटेल येथे शेकडो इष्टमित्रासमवेत साजरा करण्यात आला। यावेळी श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांच्याविषयी मागील बालपणीच्या आठवणी, त्यांच्या गावाकडील शिक्षक व मित्रमंडळी तसेच सिडको हाडको येथील शिक्षक व मित्र परिवार यांनी मागील काळातील आठवणींना उजाळा दिला। तर राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी व विवेकवर्धिनी प्राथमिक शाळा हाडको या दोन्ही शाळेतील शिक्षक वृंदांसोबत 29 वर्ष 2 महिने कशा प्रकारे हसत खेळत, कधीही कुणावर न रागवता न कुणालाही दुखावता, दुःखात देखील सर्वांच्या पाठीवर मायेचा हात फिरवत श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांनी सेवा केली। 29 वर्ष 2 महिने केव्हा निघून गेले हे कळले देखील नाही। याबद्दल देखील सांगताना शाळेतील शिक्षकांचे आनंदाने डोळे पाणावून गेले। तर श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांचा सेवापूर्ती व वाढदिवस सोहळा संपन्न होते वेळीचा प्रसंग पाहण्याजोगा होता। कारण श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांच्या शिक्षक व मुख्याध्यापक काळातील 10 ते 20 वर्षापूर्वीचे बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी या सेवापूर्ती व वाढदिवस शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते। तर त्यांनी देखील मागील आठवणी सांगत इंग्रजी भाषेसह व्याकरण कशा प्रकारे सोपे करून विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देण्यास सरांचा सिंहाचा वाटा होता हे सांगताना विद्यार्थ्यांचे डोळे देखील आनंदाने डबडबून गेले होते। तसेच 2 दिवस मुसळधार पाऊस असताना देखील गावाकडील गावकरी व मित्रमंडळी तसेच सिडको हाडको परिसरातील मित्रमंडळी, सगळे सोयरे, इष्ट मित्रमंडळी व 10 ते 20 वर्षापूर्वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वच जण वाढदिवस सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमास शेकडोच्या संख्येने आवर्जून उपस्थित झालात। याबद्दल श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सरांनी देखील सर्वांचे आभार मानले। तर राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल येथे सेवा देत असताना माझ्या सेवा काळात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी प्राचार्य उमाकांत मारुती जळकोटे सर यांच्या हयातीत त्यांचे मला चांगले सहकार्य लाभले। तर सौ संध्या लोसरवार, सर्व शिक्षक सेवक, श्री देवांना सेनेवाड व परबत सेनेवाड यांनी खूप छान सेवा केली। श्री हनुमंते सर, केसराळीकर सर, श्री मोरे सर व लिपिक जळकोटे RU तसेच संस्थेचे सचिव श्री कटमलवार RS, शाळा समिती अध्यक्ष श्री राजेश जळकोटे, श्री गोपाळराव चालिकवार, श्री बिजमवार सर तसेच विवेकवर्धिनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री उत्तम टाकळगावकर सर व सर्व शिक्षक वृंद यांचे मला चांगले सहकार्य लाभल्यामुळे 29 वर्ष 2 महिने खेळीमेळीच्या वातावरणात सहजपणे केव्हा निघून गेले हे मला समजले देखील नाही। याबद्दल सर्व सहकार्यांचे श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सरांनी आभार मानले। तर मला जन्म देणारे 95 वर्षीय वयोवृद्ध माझी आई दरुबाई रामचंद्र सूर्यवंशी म्हणजेच माझ्या आईने माझ्याबद्दल या प्रसंगी काढलेले 2 शब्दाच्या उद्गाराने व माझ्या आईच्या प्रेमळ आशीर्वादाने मला झालेला आनंद मी माझ्या शब्दात वर्णू शकत नाही। व तसेच उपस्थानी देखील आपल्या मुखातून माझ्याबद्दल मागील पुराणे आठवणी काढलेले उद्गार ऐकून श्री सुभाष रामचंद्र सूर्यवंशी सर यांचे देखील 2 शब्द बोलताना आनंद अश्रूने डोळे डबडबून गेले होते। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। सरांनी खूप छान अशा प्रकारे आम्हाला इंग्रजी शिकवले। आम्हाला व्याकरण म्हणजे काय हे माहित नव्हतं, त्यांनी व्याकरणाची ओळख करून दिली। सरांनी आमच्यासाठी खूप छान असे आम्हाला शिकवण दिली, संस्कार केले आणि इंग्रजी ग्रामर हे इतक्या सोप्या पद्धतीने शिकवले की ते कोणालाही सहज समजेल। आपल्या की एवढा माझं होणार नाही,
माझ्या मनात शिक्षण होतं की मिळाले मास्टर व्हावं, गांधीच्या लोकांचं नाव घ्यावं म्हणून मी इच्छा झाली. बोलले झालं माझ्या मनातून घेत होता तेवढा झाला. फायदा एवढा सगळा फळणार नाही वाटलं लोकांना बी. मला स्वतः म्हणून त्यांनी देवाला मुळात केला एवढा पाऊस होता की मला असं वाटत नव्हतं की मी सरांकडे जाऊ शकेल. कारण मी आज ज्या म्हणजे 5वी पासून ते 10वी पर्यंत माझा सर्व खर्च शाळेतल्या मुख्याध्यापक सरांनी उचललेला आहे. मला कधी जाणीव होऊ दिली नाही की सरांनी कधी म्हणले पण नाही की बाई तुला आई नाही वडील नाही. मला एवढा अभिमान वाटते सरांचा की मी आज पुसद पासून इथपर्यंत आलेली आहे. आज आम्ही तिथे स्वतःच्या पाय उभे आहोत सरांमुळे आहोत. सर्वप्रथम आम्ही जेव्हा शाळेमध्ये आलो तेव्हा आम्हाला घरातल्या शिक्षणाविषयी, गणिताविषयी, इंग्रजी विषयी आणि मराठी विषयी एवढी ओढ नव्हती. का तर शिक्षक एवढे चांगले आहे. आज सुद्धा सर एवढं मन लावून प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देतात. इंग्रजी, गणित, मराठी, अवस्थी मॅडम यांनी आम्हाला हिंदीमध्ये व्याकरण आणि सरांनी इंग्रजीमध्ये व्याकरण, केसराळे सरांनी मराठीमध्ये गणिताचे सूत्र व्यवस्थित एक ना एक वस्तू किंवा एक ना एक पद्धतीने जशी पद्धत प्रत्येक विद्यार्थ्यांना समजतात. 20-22 वर्षापासूनचं व्याकरण आज मी माझ्या स्टुडंट पर्यंत फॉरवर्ड करत आहे. आणि 12वी नंतर मला 10वी-12वीला इंग्रजी विषय हा खूप अवघड वाटायचा, पण अत्यंत सोप्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी इंग्रजीचं अध्ययन केलेलं आहे. आणि त्यांनी जे अध्ययन केलंय तेच अध्यापनाचं कार्य मी नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये करत आहे. खूप अभिमानाचा दिवस आहे, कारण आज पप्पा रिटायर होत आहे आणि अभिमानाचा यासाठी 29 वर्ष त्यांच्या कामाची त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. वडील म्हणजे उमराचं झाड असतं, लपवलेल्या भावनांचं जणू खोड असतं. वडील म्हणजे समुद्राचं जहाज असतं, खंबीर आधारांचं दुसरं नाव असतं. माझ्या आयुष्य असणाऱ्या माझ्या पप्पांना मनापासून शुभेच्छा. पप्पांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ज्या प्रकारे शिक्षण घेतलं, जसं ते आम्हाला नेहमी सांगायचे की त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल, त्यांच्या चाइल्डहुड पासून त्यांनी कशा प्रमाणे शिक्षण घेतलं. जसं संभाजी सूर्यवंशी सरांनी सांगितलं की एक पाय चिखलात टाकला तर दुसरा निघायचा नाही, त्यामुळे त्यांनी चप्पलच वापरायची बंद केली होती. आणि अशा प्रकारे त्यांचं शाळेला यायला जाणं होतं. एवढ्या कष्टामध्ये त्यांनी शाळा शिकली. आणि आज आपण खूप सारे विद्यार्थी बघतो की आपल्याकडे काही नसेल, हे एखादी गोष्टी कमी पडली तर आपण त्याची कंप्लेंट करतो, पण त्यांच्याकडे काहीही नसताना आणि त्यांच्याकडे बॅग पण नसायची, काही नसायचं, तरी पण त्यांनी त्या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे अभ्यास केला असेल हे खूप म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्याकडून. प्रसन्न बघितले आहे. आमच्या आदर्श कॉलेजमधील मुख्याध्यापक सूर्यवंशी सर हे शांत व मनमिळावू स्वभावाचे सर आहेत. त्यांच्याबद्दल जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. डॉक्टर गजानन जाधव, सूर्यवंशी सर यांचा जावाई. माझा आणि त्यांचा परिचय म्हणजे संपर्क होऊन 5 वर्ष झाली आमच्या लग्नाला. मी त्यांना आमचं जे रिलेशन आहे, आमचं जे नातं आहे ते एकदम ते मुलांसारखं ते मला सुद्धा ते ट्रीट करतात. आणि ते त्यांच्या मुलीला जे आमचं घर आहे, जे मुलगी सांभाळते, त्यांनी त्या मुलीवर जे संस्कार केले आहेत, त्यामुळेच मी आज जे काही प्रगती करू शकलो हे केवळ सूर्यवंशी सरांच्या संस्कारामुळे घडतंय. मी एवढंच म्हणतो. मी धन्यवाद. शून्यातून विश्व निर्माण करणं हे काय असतं हे सूर्यवंशी सरांकडून शिकावे असे आपल्याला संभाजी सरांनी सांगितले. उद्या पात्रांना परतीची समान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरच्यांचे काय केव्हाही बांधता येईल, शिथिला तरी झेप घेण्याची मनात जिद्द असावी. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते.
जन्मणारी नवी पहाट असते. असा प्रेम स्वभाव, शांत स्वभाव, सर्वांना घेऊन चालणारे आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे, आणि आणखीनही सांगतो आमच्या गावातून पहिला मुख्याध्यापक होणारा मान सुद्धा यांना जातो. म्हणजे एवढा आदर्श कर्तृत्व, कर्तव्यवान कर्तृत्व हे कांदली खुर्द या गावाने घडवलेला आहे. गुरुजीचा सर्व समाजातील सर्व व्यक्तीशी संपर्क आहे. आजही असो, आमच्या गावातील सावती गुरुजी असो, आमच्या गावात बाकी सूर्यवंशी गुरुजी असो, डोरले गुरुजी, कापडे गुरुजी, असा एकूण 6 ते 7 शिक्षकांचा संच आहे. आजही एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. गुरुजींना प्रणाम करतो आणि गुरुजीच्या मातेंना, गुरुजीच्या वडील भावांना प्रणाम करतो. माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. माझ्या जीवनामध्ये माझा रामराव पडद्यावर काही असतात, चित्रपट तयार होत असतो, पण पडद्यावरचे माणसं दिसत नसतात. त्या मागे माझे मोठे विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल अशी अजून एकही भिंत नाही, अडथळ्याला अडथळून पावलांना पसंत नाही. एवढं करून या ठिकाणी मी थांबतो. नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.